सातत्यानं बोलवाला राहिला ह्या खेळपट्टीवरती तो म्हणजेच की फलंदाजांचा फलंदाज वन्स अगेन सज्ज झालाय. दरम्यान हा चेंडू पुस्तकी फटका ज्याला म्हटलाय तो अशा प्रकारचा काहीसा फटका या ठिकाणी कव्हर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू आलाय. तोपर्यंत अवधी होता 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातात आणि 2 न मात्र धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळतात 6 धावा. एक संयमाने सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते ती जहानवान कांबोटी संघाची. आणखी दोन्ही संघ अतिशय चांगले संघ आहेत. निश्चित कांबोटी संघाला माहित आहे की सावली संघासमोर 5 षटकामध्ये किमान 65 धावा उभारणं गरजेचं असेल आणि त्या प्रकारची फटकेबाजी या ठिकाणी मैदानामध्ये पाहायला मिळते. दरम्यान हा चेंडू गॅप शॉट सिलेक्शन चेंडू येतो डीप पॉइंट मध्ये अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षण अंतिम मोमेंटला चेंडूला अडवला जातोय. तोपर्यंत मात्र या ठिकाणी 3 धावा कंप्लीट केल्या जातात फलंदाज परेशच्या माध्यमातून आणि त्याच्या समेत गुणवंत गोवारीला आपण पाहतोय चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा या ठिकाणी एकवटल्यात या 3 धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय तो 9 या धावसंख्येवरती. 9 धावा धावपळकावरती पाहायला मिळतात. पहिलं षटक प्रगतीपथावरती गोलंदाज नितीशच्या माध्यमातून हा चेंडू या ठिकाणी मात्र गॅप शॉट सिलेक्शन ह्यावेळी चेंडू थांबणार नाही आउट. कोल्यांची आमची वीर अमाय आणि त्या वीर आईचं संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून कारण की सकाळचं सत्र आहे सातत्यानं देवादिकांचं संगीत आपल्याला ऐकायला मिळतं आमच्या डीजे मास्टरच्या माध्यमातून. नाव बॅक टू क्रिकेट फलंदाज गुणवंतनं देखील पहिल्या चेंडूचा सामना करत असताना चौकार ठोकलाय. त्यानंतर गती परिवर्तन पाहायला मिळालं काहीसा स्लोअर चेंडू गोलंदाज नितीशचा आणि फलंदाज मात्र या ठिकाणी बीट झालाय. दोन्ही फलंदाजांचा विचार केला तर पहिल्या चेंडूचा सामना करत असताना चौकानं आपलं वैयक्तिक अकाउंट ओपन करणारे दोन्ही फलंदाज सलामीवर मैदानामध्ये आपण पाहतोय कांबोडी संघाचे. धावसंख्येचा विचार केला तर तब्बल धावा 13 धावपळकी पाहायला मिळतात. पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ गोलंदाज नितीश. दरम्यान रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला होता फलंदाजात मात्र पंचांचं बोट आकाशाकडे आणि फलंदाज बाद पहिली विकेट या ठिकाणी संपादित करतो सावळे संघ आणि गुणवंत बॅक टू पॅव्हलियन. कशी आली हो फळाला माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. डीजे ज्या खेळाडूची सातत्यानं वाट पाहिली जात होती तो खेळाडू यावेळेस मात्र मैदानामध्ये उतरलाय बारक्या कांबले. निश्चित ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो तो फलंदाज वनडाऊनसाठी सातत्यानं आपण त्याला सलामीला पाहिलंय मात्र आज त्याची उपस्थिती काही कारणास्तव उशिरानं झाली आणि निश्चित मैदानावरती देखील वनडाऊन साठी त्याला आपण पाहू शकाल. एक षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्येचा वेग जर पाहिला तर पहिल्या षटकात धावा आल्यात पिवडमध्ये फलंदाजी करत असताना कांबोडी संघासाठी 13 धावा. इथनं मात्र षटक क्रमांक 2 चालू. आज जर आपण विचार केला तर बरेचसे नामांकित खेळाडू या खेळपट्टीवरती मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील ज्यापैकी बारक्या कांबले किरण पवार असेल त्यानंतर सोनारपाड्याचा बालट्याला देखील आपण पाहू शकता. निश्चित दापोलीचे विशाल जितेकर विश्वजित म्हात्रे असतील असे नामांकित खेळाडू आज या खेळपट्टीवरती अवतरतील आणि त्यांचा खेळ या ठिकाणी निश्चित दाखवतील. दरम्यान हा चेंडू अप्रतिम चेंडूपैकी तितक्या सुरक्षितरित्या चेंडूला खेळून काढलाय शॉर्ट कव्हर एक्स्ट्रा कव्हर मध्ये. दरम्यान क्षेत्ररक्षण केलं जाईल तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केली जाते. या सिंगलच्या सायण मात्र पुढे वाटचाल पाहायला मिळते कांबोडी संघाची 14 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. हळीचा प्रथमतः स्ट्रायकर वरती बारक्या कांबळे ज्या बारक्यावरती पूर्णतः जबाबदारी असणारी या कांबोडी संघाची की इथनं बारक्या कसा खेळ करेल यावरती मात्र सामन्याचं भवितव्य असेल सामन्याचं चित्र अवलंबून असणार आहे. दरम्यान हा चेंडू पहिल्या चेंडूवरती आपली ओळख प्रस्थापित करतो मैदानावरती बारक्या. आपल्यामध्ये किती टॅलेंट आहे आपल्यामध्ये किती कौशल्य आहे ते दाखवून दिलंय. पहिल्या चेंडूचा सामना करत असताना चेंडू सीमा पार चौकार. जवानाव त्याच ऐकले भले भले जाग्यावर बसले काही क्या बात आहे. अतिशय चांगलं संगीत सातत्यानं. मी प्रेक्षकांना विनंती करतो की आपण व्हाईट पडद्याच्या बाहेर बसायचंय मित्रांनो.
दरम्यान हा चेंडू चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक जज करतोय, मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जातोय सीमा पार, खणखणीत असा षटकार. जेव्हा नाव त्याच ऐकले भले भले जाग्यावर बसले, काही जागीच खाली खचले पण मराठी घालत हसले. नाव त्याच शिवाजी राजे भोसले, अरे नाव त्याच शिवाजी राजे भोसले. डीजे क्या बात आहे. अतिशय चांगलं संगीत, कारण की रोमांच सळसळत अशा प्रकारचं संगीत ज्यावेळेस आपण ऐकतो आणि दसका दम पाहायला मिळतो फलंदाज बारक्याचा. 2 चेंडूमध्ये तब्बल 10 धावा. दरम्यान हा चेंडू देखील प्रॉपर टायमिंग, चेंडू थांबत नाही, चेंडू सीमा पार, बॅक टू बॅक दुसरा षटकार. माझी माऊली आई बसली मंदिराला, देवी माझी माऊली आई बसली मंदिराला, मंगळवाराचे डीजे निश्चित ज्या खेळाडूची वाट पाहिली होती आणि ती का वाट पाहत होते हे दाखवून देतोय बारक्या. 3 चेंडूमध्ये तब्बल 16 धावा कुठून काढल्यात. दरम्यान हा चेंडू स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा संपर्क होत नाही, बॅट अँड पॅड मधून चेंडू निघून जातोय. एक निर्धाव चेंडू. धावसंख्येचा विचार केला तर तब्बल 30 धावा धावपळकी पाहायला मिळतात. पहिल्या षटकात धावा आल्या होत्या 13 आणि या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत धावा आल्या त्या 17 धावा. आधुनिक षटकातील जर चेंडूंचा विचार केला तर अंतिम चेंडू. दरम्यान फुल्लेंचा चेंडू, चेंडूला भिडकावला, चेंडू येतोय पुन्हा एकदा डीप मिड विकेट सीमा पार, आणखीन एक षटकार. डीजे मी म्हटलं होतं की आज सामने पाहण्यास खूप मजा येईल, कारण की आजचा ए पोल आहे मित्रांनो. 36 धावा धावपळकावरती 2 षटक या ठिकाणी कंप्लीट झालेत. पहिल्या षटकामध्ये 13 धावा P1 मध्ये आपण पाहिल्या होत्या. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आपण पाहिलं. गोलंदाज किरण पवार वरती चढवलेला प्रत्यहाला तब्बल 23 धावा खर्च केल्या. या पूर्ण ह्या स्पर्धेचा विचार केला तर ह्या स्पर्धेमध्ये एक षटक, खूप महागडं षटक आपण पाहिलं होतं. ते निश्चित षटक होतं धानसर संघाकडनं गोलंदाजी करत असताना राकेशचं, ज्यामध्ये तब्बल 29 धावा खर्च केल्या होत्या. ह्या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम भागीदारी देखील धानसर संघाकडनं आपण पाहिली होती, ज्यामध्ये किशोर आणि फलंदाज राकेशनं तब्बल 51 धावसंख्येची भागीदारी केली होती. अशा प्रकारचे अनेक विक्रम या स्पर्धेमध्ये सलग 4 षटकार आपण अक्षयचे पाहिले होते इनामपुरी संघाच्या. जे असे अनेक विक्रम कालच्या दिवसामध्ये पाहिले तर आज त्याहून अधिक विक्रम आज या खेळपट्टीवरती पाहायला मिळतील. त्यापैकी 2 षटकामध्ये तब्बल 36 धावा आल्यात आणि आज देखील फलंदाजांचा बोलबाला राहील हे चित्र मात्र सातत्यानं पाहायला मिळतंय. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, गोलंदाज सचिन कुरुंगले याचा वापर, एक सिनियर खेळाडू, अनुभव ज्याच्याकडे पूर्णतः आपल्याला पाहायला मिळतोय, तोच खेळाडू या ठिकाणी मात्र स्वतःच्या खांद्यावरती जिम्मेदारी स्वीकारतोय. कारण की संघनायकाला मार बसला जर आपण विचार केला तर सावली संघ ज्यावेळेस आपण नाव उच्चारतो त्यावेळेस किरण पवार अग्रणी आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र त्या किरण पवार वरती प्रति हल्ला चढवला होता बारक्यानं आणि निश्चित इथनं मात्र एक मोठी धावसंख्या उभारण्याचा मनसुबा मानस आपल्याला पाहायला मिळतोय तो कांबोडी संघाचा. आणि आतापर्यंत 2 षटकामध्ये यश देखील लाभलंय. तब्बल 36 धावा 18.0 अशी सरासरी गाठली जाते. स्ट्रायकरवरती सलामीवीर फलंदाज परेश म्हात्रे. फुल्लेंचा चेंडू, चेंडूला भिडकावला, यावेळेस पुन्हा एकदा गगनभेदी षटकार. डीजे दरम्यान वाकलंगावचे सन्माननीय विनोद भोईर आणि प्रदीप पाटील यांचे या ठिकाणी उपस्थित, तर त्यांना विनंती असेल की या आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. चित्त अतिशय चांगले खेळाडू वाकलन संघाच्या माध्यमातून पाहतोय, त्यामधील आमचे विनोद भोईर असतील किंवा प्रदीप पाटील असतील तर त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती धावसंख्या धावपळकावरती 43 धावा, षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. अतिशय चांगली सुरुवात म्हणता येईल कांबोडी संघासाठी. दरम्यान हा चेंडू कार्पेटच्या सहाय्याने चेंडू खेळून काढला जातोय. स्टेट ऑन दी ग्राउंड, लॉंग ऑनला चेंडूला अडवला जाईल, तोपर्यंत फक्त सिंगल. निश्चित चांगल्या चेंडूला सन्मान दिला जातोय, सिंगलला देखील प्राधान्य आपण पाहतोय, कारण की प्रत्येक चेंडूवरती क्रिकेटमध्ये षटकार येत नसतो हे दाखवून देतो कांबोडी संघ आणि संयमाने देखील फलंदाजी. दरम्यान हा चेंडू खोदून काढला जातो, चेंडू येतोय तो सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, फलंदाज बाद झालाय. दुसरी विकेट या ठिकाणी मात्र कांबोडी संघाचे बॅक टू पहिल्यान फलंदाज परेश म्हात्रे चा खेळ या ठिकाणी संपुष्टात.
डीजे नवीन फलंदाज रोशन म्हात्रे मैदानावरती येतोय. नाईट क्रमांक 4 चा फलंदाज. दरम्यान कामोडी संघाचे सिनियर प्लेयर आपण पाहू शकाल सुलक्षण यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. विनंती असेल की या आपण देखील, कारण की सातत्यानं चांगली गोलंदाजी भेदक मार आपण पाहिला होता कांबोडी संघाकडनं सुलक्षण भोईर यांचा. तर या आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा, कारण की आज त्यांना आपण इनॅक्शन मध्ये पाहू शकत नाहीये, कारण की बरीच वर्ष क्रिकेटची ज्यांनी सेवा केली कांबोडी संघासाठी, सातत्यानं चांगलं क्रिकेट त्यांचं पाहिलं होतं. मात्र नाव बॅक टू क्रिकेट पहिला सलामीचा सामना आजच्या दिवसातील आपण पाहतोय. दोन्ही संघ अतिशय बलाढ्य संघ आणि त्या प्रकारचा खेळ देखील मैदानावरती पाहतोय, कारण की सावली संघ एक दादा संघ मानला जातो. ह्या संघासमोर जास्तीत जास्त धावा कुठून काढणं गरजेचं असेल. दरम्यान हा चेंडू ह्या ठिकाणी मात्र टेक्स्टिकच्या बाहेर पंच आमच्या दिशेने वळतात आणि स्क्वेअरचा इशारा. पहिला स्क्वेअर चेंडू आजच्या दिवसातील. अतिरिक्त धावसंख्येत वाढ, धावा धावपळकरती 45 धावा. निश्चित तुर्वेगावची तमाम ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना विनंती असेल, कारण की त्यांचं स्वागत केलं जात आहे. आमचे गणपत पाटील असतील, आमचे अभिमन्यू भुईर असतील, समेत सर्व आमचे तुर्वेगावचे ग्रामस्थ, त्यांना देखील विनंती की या आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. मात्र स्वागत केलं जाते इथे पाहुण्यांचं, कारण की दमदार षटकार ठोकलाय फलंदाज रोशननं. इथे जर आपण विचार केला बारक्यानं ठोकलाय. निश्चित आमचे गुणलेखक या ठिकाणी सातत्यानं माहिती देतात थोडीशी मिस्टेक झाली होती, मात्र या ठिकाणी निश्चित चुकी सुधारण्यात येईल, कारण की प्रत्येक धाव कोणा फलंदाजच्या खात्यामध्ये हे देखील तितकंच महत्वाचं, कारण की इथे मॅन ऑफ द सिरीजचा विचार केला तर LED TV या ठिकाणी देण्यात येईल. दरम्यान हा चेंडू झेल या ठिकाणी ड्रॉप केलाय. इथनं ह्या झेलची किंमत मोजावी लागेल मी म्हणेन सावलेश्वर सावली संघाला, कारण की वाघाची शिकार सोडली आहे इथनं. कारण की एकीकडे जर आपण बारक्या कांबळेचा विचार केला तर निश्चित ज्या फलंदाजावरती पूर्णतः जबाबदारी असते कांबळी संघाची, त्या फलंदाजाला जीवनदान दिलाय. आणि तब्बल जर धावसंख्येचा विचार केला तर धावा धावपळकरती पाहायला मिळतात त्या 52 धावा. 3 षटकामध्ये तब्बल 52 धावा कुठून काढल्यात आणि अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी. ड्रिंक्स ट्रॉली मैदानात आपण पाहतोय आणि इथनं आपण मात्र जाऊया आमच्या डीजे मास्टरकडे. पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुला डीजे सूरज जिंकून दाखव बारक्या मलार. यो सामना जिंकून दाखव बारक्या मलार. अरे पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुला, पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुला. यो सामना जिंकून दाखव बारक्या मलार. सातत्यानं गुणगौरव गीत आपण पाहतोय. अनेक खेळाडूंच्या नावानं बरीचशी गीतं आपण सातत्यानं ह्या टेनिस विश्वामध्ये पाहिलीत आणि त्यापैकी बारक्या कांबळेचं गुणगौरव गीत आपण पाहिलं, कारण की फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण असेल या सर्व ठिकाणी सातत्यानं आपण बारक्याला पाहिलंय आणि सातत्यानं चांगली कामगिरी बारक्यानं बजावली अनेकदा कांबळे संघासाठी. आणि तेच चित्र तब्बल धावसंख्येचा विचार केला तर 52 धावा प्रति षटकाची जर आपण धावगती पाहिली तर 17.33 सरासरीनं या ठिकाणी मात्र धावा एकवटल्या जातात आणि तब्बल 3 षटकामध्ये सांघिक अर्धशतक या ठिकाणी मात्र नोंदवलंय ते कांबोडी संघानं. निश्चित 2 धावसंख्येची पेनल्टी लागली असती तरी देखील जी काही फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते कांबोडी संघाकडनं, जी काही अपेक्षा केली होती प्रेक्षक वर्गानं, निश्चित ती अपेक्षा पूर्ण होताना मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतंय. कारण की आज धावा बरसतील, की सातत्यानं आपण पाहिलंय कालच्या दिवसामध्ये देखील 52 धावा धावपळकरती. निश्चित 3 षटकं कंप्लीट झालेत. 52 धावा धावपळकरती आपण पाहतोय. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, गोलंदाज रोहित केदारीचा वापर या ठिकाणी 4थं षटक आणि 4थ्या षटकासाठी 4था गोलंदाज आपण पाहतोय. ज्या प्रकारचा काही प्रतिहल्ला चढवलाय, इथनं कोणता गोलंदाज रोखणार या फलंदाजांना, कारण की प्रत्येक फलंदाजाचं वैशिष्ट्य जर आपण पाहिलं तर सुरुवात केली होती परेशनं चौकार ठोकत, त्यानंतर गुणवंतनं देखील चौकारनं आपलं खातं ओपन केलं होतं आणि त्यानंतर बारक्याचा विचार केला तर बारक्यानं देखील चौकारनं आपलं अकाउंट ओपन केलंय. म्हणजे प्रत्येक खेळाडूनं इनिंगची सुरुवात चौकारनं केली आणि आपल्यामध्ये किती क्षमता आहे हे दाखवून दिले मैदानावरती कांबोडी संघानं. गोलंदाज रोहितचा हा चेंडू पहिल्या चेंडूवरती स्वागत करतोय रोहितचा आणि दमदार षटकार. डीजे
दमदार असा उतुंग षटकार येतो बारक्या कांबलेच्या बॅटमधनं आणि ह्या षटकारानं मात्र तब्बल धावसंख्या पाहायला मिळेल ती 58 धावा आणि जर वैयक्तिक बारक्याचा आपण विचार केला तर इथनं 9 चेंडू आणि तब्बल 36 धावसंख्येवरती खेळतो. टाळ्या होत्यात मित्रांनो या फलंदाजासाठी, कारण की तब्बल 400च्या स्ट्राईक रेटनं धावा आल्यात म्हणजे प्रत्येक चेंडूवरती किमान चौकार आलाय बारक्याच्या बॅटमधनं. म्हणजे 400च्या स्ट्राईक रेटनं 9 चेंडू मध्ये तब्बल 36 धावा आणि सांघिक धावसंख्येचा विचार केला तर धावा पाहायला मिळतात. 4थं षटक प्रगतीपथावर असताना तब्बल 58 धावा. निश्चित इथनं पहिलं अर्धशतक पाहायला मिळणार का या स्पर्धेमधलं, कारण की आतापर्यंत आपण जर विचार केला तर सांघिक अर्धशतक खूप पाहिली या खेळपट्टीवरती, मात्र वैयक्तिक अर्धशतक झळकावेल का, कारण की ज्या खेळाडूच्या नावावरती अनेक अर्धशतक आपण पाहिलीत तोच खेळाडू आज या ठिकाणी मात्र आग ओकताना आपण पाहतोय तब्बल 36 धावसंख्येवरती. स्वागत केलंय रोहितचा राईट ऑफ ओव्हर द विकेट. दरम्यान हा चेंडू निश्चित लाईन पाहावी लागेल. पंच गणेश सर आमच्या दिशेने वळतात आणि स्क्वेअरचा इशारा देतात आणि धावसंख्येत वाढ पाहायला मिळेल. 59 धावा ही दहशत मी म्हणेन मित्रांनो ह्या फलंदाजीची पाहायला मिळते, कारण की पहिल्याच चेंडूवरती स्वागत केलं होतं रोहितचं आणि रोहितवरती मात्र दडपण निर्माण केलं जातंय आणि त्यानंतर मात्र दिशा भरकटला हा गोलंदाज. मात्र विसरून चालणार नाही ह्या सावली संघाला, कारण की ह्या संघामध्ये दमकम आहे मित्रांनो. 5 षटकामध्ये 100 धावा देखील चेस करू शकतो हा संघ. मात्र सामना अतिशय चांगला. दरम्यान हा चेंडू लाभ केलाय, चेंडू येतो सीमा पार. निश्चित पंचांचा इशारा येणे या ठिकाणी बाकी, चौकाराचा पंचांचा इशारा येतो म्हणजे सलग या ठिकाणी आणखी सातत्यानं आक्रमकता पाहायला मिळते. धावा धावपळ ती तब्बल 63 धावा. धन्यवाद डीजे. तब्बल 10 चेंडू आणि 40 धावा म्हणजे जो काही वेग मी म्हणेन सुरुवातीला होता बारक्याचा त्याच्यामध्ये सातत्य देखील आपण पाहतोय. अतिशय आक्रमक फलंदाजी. दरम्यान हा चेंडू ह्या ठिकाणी मात्र गुडघ्याचा वापर केला होता, चेंडूला खेळून काढला होतोय तो मिडॉनच्या क्षेत्रामध्ये. किरण पवार दूरवरने तो चेंडूला उचलून फेकी केला जाईल आणि या ठिकाणी मात्र सिंगल कन्वर्ट केली जाते आणि मी म्हणेन थोडासा दिलासा आला असेल तो गोलंदाजाला, कारण की इथनं बारक्या नॉन स्ट्राईक वरती तर स्ट्राईक वरती नौका फलंदाज जो 4थ्या क्रमांकावरती रोशन आलाय तो मात्र प्रथमतः या ठिकाणी मात्र फेस करेल तो सावलेश्वर सावले संघाच्या गोलंदाज रोहितला. राईट ऑफ ओव्हर द विकेट करवले यांकडनं. दरम्यान फुल लेनचा चेंडू, चेंडूला या ठिकाणी भिडकावलाय. दरम्यान लॉंग ऑनला फक्त सिंगल पूर्ण केली जाते, कारण की स्ट्राईक वरती जास्तीत जास्त खेळ बारक्यानं करावा असं काहीसा रणनीती आपल्याला कांबोडी संघाची पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार केला तर 65 धावा धावपळकावरती. कालच्या दिवसामध्ये धावांचा उच्चांक आपण पाहिला होता तो उसरगर संघाचा, त्या संघानं 78 धावा चेस केल्या होत्या आणि स्पर्धेचा उच्चांक नोंदवला होता. दरम्यान अप्रतिम फटका, दर्जेदार क्रिकेटचं निश्चित मादक सौंदर्य ज्याच्यामधनं दाखवलं होतं अशा प्रकारचा फटका. चेंडू सीमा पार, चौकार. डीजे 12 चेंडू 45 वैयक्तिक आणि धावसंख्येचा विचार केला तर 69 धावा धावपलकी. अप्रतिम, कारण की ज्या प्रकारची नाणेफेकी जिंकली होती त्यानंतर प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि फलंदाजी करत असताना जी काही धावसंख्या बनवायची होती आतापर्यंत ती निश्चित उभारली जाते. दरम्यान हा चेंडू येतो आमच्या समालोचन कक्षाच्या वरती आणि षटकारानं मात्र वैयक्तिक अर्धशतक या ठिकाणी कंप्लीट होतोय. बॅट वर करायचे बारक्या, निश्चित अप्रतिम फटकेबाजी आणि या स्पर्धेतील पहिला अर्धशतक आपण पाहतोय बारक्या कांबलेच्या बॅटमधनं आणि आजचा पहिला सलामीचा सामना आणि पहिला अर्धशतक पाहायला मिळालं या आरके ट्रॉफी मधलं बारक्या कांबलेच्या नावी. डीजे काय फलंदाजी आहे. तब्बल जर 4 षटकांचा विचार केला तर धावा धावपळकावरती आले त्या 75 धावा. मी म्हटलं होतं आज धावांचा उच्चांक, धावांचा पाऊस पाहायला मिळेल आणि तोच निश्चित पाहायला मिळतो. तब्बल 4 षटकात 75 धावा आल्यात आणि इथनं अजूनही स्लॉगरचं 1 षटक बाकी असणार आहे. तर किती धावा या षटकामध्ये येतील. गोलंदाज सचिनचा वापर केलाय पुन्हा एकदा. ज्या सचिननं षटक फेकलं होतं 3रं षटक 16 धावा खर्च केल्या होत्या
आणि ह्या फलंदाजाला जीवनदान दिलं होतं आणि ते जीवनदान किती महागात पडतंय हे मात्र दाखवून दिलं बारक्यानं. कारण की क्रिकेटमध्ये असं नेहमी समीकरण असतं, पकडो कॅच जिततो मॅच, असं समीकरण सातत्यानं आपण क्रिकेटमध्ये पाहतो. मात्र आज ह्या ठिकाणी झेल सोडला होता बारक्याचा, तिथनं अर्धशतक मात्र कंप्लीट करतोय बारक्या आणि धावसंख्या नेऊन ठेवतोय तो 75च्या घरात. गोलंदाज सज्ज झालाय सचिन, सर्व एंड करणं, राईट आर्म राऊंड द विकेट. दरम्यान हा चेंडू लेग ब्रेक प्रकारचा चेंडू पडल्यानंतर बीट झालाय फलंदाज रोहित या ठिकाणी बीट होतोय. धावसंख्या स्थिर पाहायला मिळेल 75 धावा धावपळकी. निश्चित आज मात्र विक्रम असू शकेल ह्या स्पर्धेचा. आरके ट्रॉफीचा निश्चित उच्चांक या ठिकाणी पाहायला मिळणार का? या षटकारण मात्र या स्पर्धेचा उच्चांक येतोय तब्बल धावा धावपळकावरती 81 धावा आपण पाहतोय. कारण की एकीकडे जर आपण विचार केला बारक्या कांबळे ज्यानं देखील सातत्यानं चांगली फटकेबाजी दाखवली आहे आणि त्याच्या समवेत खेळत असताना रोहित देखील मागे नाहीये. कारण की रोहितनं देखील आतापर्यंत जर विचार केला तर 7 धावसंख्येचे योगदान दिले आपल्या संघासाठी. रोशन, निश्चित माफ करा, रोशन या ठिकाणी आपण पाहतोय. दरम्यान हा चेंडू लाईन पाहावी लागेल. स्वैर पंत दर्शवतात अवांतर धावसंख्येत वाढ पाहायला मिळेल 82 धावा धावपळकी. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय. दरम्यान हा चेंडू यावेळेस मात्र स्लोअर प्रकारचा चेंडू धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि धाव घेत असताना मात्र फलंदाज बाद झालाय. रोशनची खेळी या ठिकाणी संपते. मात्र जमेची बाब असेल कांबोडी संघासाठी की स्ट्रायकर वरती फलंदाज असेल तो बारक्या. नवीन फलंदाज येतो मैदानावरती विक्रांत पाटील. आता इतर जर चेंडूंचा विचार केला तर 3 चेंडू आतापर्यंत फेकी केलेत. इथं अजूनही 3 चेंडू बाकी असणार आहेत आणि समोर जाईल फलंदाज बारक्या ज्याच्या नावी या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक आपण पाहतोय. आणि तब्बल कांबोडी संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर चेतन स्पोर्ट कांबोडी संघ तब्बल ह्या स्पर्धेचा उच्चांक नोंदवतो. दरम्यान हा चेंडू बराच काळ हवेमध्ये आणि निश्चित प्रॉपर टायमिंग म्हणावं लागेल कारण की चेंडू जातोय तो सरळ सीमा पार. आणखीन एक षटकार. धावा धावपळकी आपण जर पाहिल्या तर 88 धावा, सातत्यानं धावांचा वेग आणि त्या वेगामध्ये सातत्य राखलंय बारक्यानं. खास करून कौतुक केलं जाईल ह्या फलंदाजाचं वन मॅन शो या ठिकाणी पाहायला मिळतो. दरम्यान हा चेंडू वन्स अगेन चेंडू सीमा पार, गगनभेदी षटकार. धन्यवाद ह्या षटकारानं धावा धावपळकावरती आल्या त्या 94 धावा. जर बारक्याचा विचार केला तर 15 चेंडू 63 धावा धावपळकी आपण पाहतोय. इथनं षटकार येईल का? 100 धावा कंप्लीट होतील का प्रथमतः या स्पर्धेमध्ये? निश्चित अप्रतिम फटकेबाजी, फलंदाजी कशी असावी हे दाखवून दिले बारक्यानं. तब्बल 100च्या आसपास येतो या ठिकाणी तो चेतन स्पोर्ट कांबोडी संघ. 2 धावसंख्येची पेनल्टी लागली आहे निश्चित. मात्र इथनं जरी षटकार आला तर 100 धावा होतील. मात्र तिथनं 2 धावा कपात केल्या जातील त्या कांबोडी संघाच्या. मात्र काही हरकत नसेल कांबोडी संघासाठी कारण की जी अपेक्षा होती किमान 70-75 धावसंख्येची त्याहून पलीकडे निघून गेलाय कांबोडी संघ. दरम्यान अंतिम चेंडू षटकातील आणि अंतिम चेंडू देखील सीमा पार आणि पहिलं शतक सांघिक आपल्याला पाहायला मिळतोय. 100 धावा धावपळकी आणि 100चा आकडा गाठलाय कांबोडी संघानं. या स्पर्धेमध्ये प्रथमतः अशा प्रकारचा विक्रम पाहायला मिळाला. बारक्या कांबळेनं जी विस्फोटक फलंदाजी दाखवली योगेश, निश्चित कौतुक करेन या फलंदाजाचं. कारण की सातत्यानं आपली वाट का पाहिली जाते आणि सातत्यानं आपल्या नावाचा का बोलबाला आहे हे दाखवून दिलं या बारक्यानं. तब्बल 100 धावा धावपळकी पाहायला मिळतात फर्स्ट सेक्शन मध्ये फलंदाजी करत असताना कांबोडी संघाच्या. तब्बल लक्ष असेल जर आपण विचार केला तर 2 धावसंख्येची पेनल्टी असल्या कारणास्तव 99 धावसंख्या उभारणं गरजेचं असेल विजयासाठी ते सावली संघाला. मात्र ही धावसंख्या कशी उभारणार ह्या ऐकून इच्छितात दुसऱ्या सत्रामध्ये योगेशला. मात्र त्यानंतरचा सामना
तर न्हावे विपक्ष वाकलन असा सामना या ठिकाणी खेळवण्यात येईल. तर दोन्ही संघाचे संगणक अथवा आपला प्रतिनिधी आपण यायचा आहे समालोचन कक्षामध्ये नाणेफेकीसाठी. मात्र चालू सामना अतिशय चांगला सामना आपल्याला पाहायला मिळेल. तर कशा रीतीने ही धावसंख्या पाठलाग करेल सावली Hello. So thank you so much, Saeem. ना शिवशंकर तो कैलाशपती ना लंबोदर तो गणपती आम्ही तया चरणी ज्यानं केली स्वराज्य निर्मिती देव आमचा एक राजा शिवछत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी तिबार मासा मुजरा अर्पण करून याचा डोला हा क्रिकेटचा देखना सोहळा पाहण्यासाठी आलेल्या सर्व तमाम लाडक्या प्रेक्षक वर्गाचं आणि युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आपल्या स्मार्टफोन लॅपटॉप द्वारे मॅच पाहतात त्या सर्व माझ्या लाडक्या प्रेक्षक वर्गाचं मी योगेश पडवी सहर्ष स्वागत करतोय. गावदेवी क्रिकेट संघ तुर्बे आयोजित आरके ट्रॉफी 2018 आजचा स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसातील पहिला मॅच खूप इम्पॉर्टंट पाहिला. तर पहिला फलंदाजी करताना आपण पाहतोय या ठिकाणी सामना चैतन्य स्पोर्ट जहानमान कामोडी संघ ज्या संघानं उच्चांक गाठला आणि या ठिकाणी चेतन स्पोर्ट जहानमान कामोडी संघ ज्या संघानं 100 धावा गुडल्या. एक हाय स्कोर या वर्षी देखील आपण पाहिला होता. 109 धावा नागझरीच्या मैदानावरती विजेतेता पाटील चषकामध्ये 109 धावा टेमगर संघानं बनवल्या आणि त्या स्पर्धेमध्ये त्या संघानं मानकोली संघानं 110 धावा देखील चेस केल्या होत्या. म्हणजे पॅनल्टीच्या कारणानं त्या ठिकाणी त्या संघ त्या स्पर्धेतून बाहेर झाला. म्हणजे या वर्षीचा हाय स्कोर आपण पाहिला तर 110 धावा मानकोली संघाच्या नावावरती 109 धावा आपण पाहतो टेमगर संघाच्या नावावरती नागझरीच्या मैदानावरती भारतदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून एक साकारलेली क्रिकेटची सर्वात मोठी स्पर्धा निश्चित त्या ठिकाणी आपण हाय स्कोर पाहिला. आता या मैदानावरती आपण पाहतो 100 धावा एकवटल्या. 101 धावेची आवश्यकता. निश्चित तसंच काही सामना योगेश मडवी ह्या सामन्यामध्ये देखील 100 धावा आल्यात आणि इथे देखील 2 धावसंख्येचे पेनल्टी लागले. मात्र सामना कसा असेल मी वक्तव्य केलं होतं की 100 धावा देखील चेस करू शकतो अशा प्रकारचा एक चॅम्पियन संघ आहे. मात्र इथनं कशी खिली असणार खास करून लक्ष असेल या किरणवरती. निश्चित 101 धावा बनवायच्या 2 धावेची पेनल्टी देखील लागली गेली. आता आपण पाहणार मैदानावरती एक ताकदवर संघ मैदानावरती असणाऱ्या 2 ताकदवर संघ सावळी संघासमोर 101 धावेची आव्हान असेल मैदानावरती. 2 संघ ताकदवर संघात एका बाजूला बारक्या कांबळे ज्यानं 50 धावा या स्पर्धेमध्ये टोकल्या. तर बारक्या कांबळे एक असा खेळाडू ज्यानं मागच्या वर्षी स्वर्गीय अनंत शेठ गवई स्मृती चषकामध्ये 7 चेंडू 7 षटकार टोकले. 19 चेंडू 80 धावा टोकल्या. असे अनेक विक्रम बारक्याच्या नावावरती आहेत. अचानक ट्रॉफी शिरडोनच्या मैदानावरती देखील खूप चांगली खेळी त्याने केली. त्याच्यानंतर बऱ्याचशा ठिकाणी खानाव नाईट मॅच मध्ये देखील क्लासिक बॅटिंग पाहायला भेटली. अनेकशा क्रिकेट मॅच त्यांनी रॉयल कोलंबोली संघाकडनं देखील खूप चांगला खेळ केला. त्याच्यानंतर प्रत्येक ओपन संघातून नेहमी चांगला खेळ त्याच्याकडनं पाहायला भेटला. आजही तोच खेळ या मैदानावरती साकारलाय. मात्र समोरचा संघ तुम्ही पाहणार सावळी संघ अर्थात किरण पवारचा संघ मैदानावरती
रत्नागिरी चषकामध्ये आहे, 24 चेंडू मध्ये 65 धावा त्याने ठोकल्या होत्या आणि वन हँड सिक्स किंग म्हणून ज्याला ओळखलं जातोय, एका हाताने षटकार माना एकमेव टेनिस क्रिकेटचा बादशाह सेकंड बत्ती पाहायला मिळेल किरण पवार. गेम ऑन, सामना स्टार्ट होणे मैदानावरती. 101 धावेचं लक्ष आहे मैदानावर. पहिला चेंडू बारक्याचा सुरेख चेंडू गुडलेनवरती पडला, ऑन साइड मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी फलंदाज किरण पवारचा. सलामी जोडी आपण पाहतोय, दोन बंधू किरण पवार आणि अक्षय पवार ही सलामी जोडी या सावळी संघाची मैदानावरती. दोन ताकदवर संघ मैदानावरती पाहणार, कारण मागच्या वर्षी इंजुर्ड झाला होता फलंदाज. सुप्रीम चषक 2018 मध्ये निश्चित आपण पाहतो डोल्याला चेंडू लागला आणि थोडा काल क्रिकेट पासून दूर राहिला. मात्र यावेळी चेंडू हवेमध्ये झेलटिपला गेलाय, एक मोठा झटका. फलंदाज किरण पवार बॅक टू द पवेलियन. आवाज हवा वंशाला दिवा, अग आवाज हवा वंशाला दिवा, पोरगा व्हावा साग, जिजाई पोटी शिवाजी झाला तसाग, वंशाला दिवा पोरगा व्हावा साग, जिजाई पोटी शिवाजी झाला तसाग. अप्रतिम संगीत कितीक झाले आणि होतील राजे असंख्य या जगती, फरीना शिवबासम होईल या अवनीवरती. शिवाजी महाराजांसारखा दुसरा कोणी होणे नाही. यावेळी आपण पाहतोय धावा फलकावरती धावा आल्यात आतापर्यंत 0. एक मोठा फलंदाज, ज्या फलंदाजाची आपण चर्चा करत होतो, वन अँड सिक्स किंग बाद झाला मैदानावरती. किरण पवार बाद झालाय. नवीन येणारा फलंदाज मैदानावरती आपण पाहणार प्रफुल्ल केदारी, एक ताकदवर फलंदाज. याच्या खेळातून देखील बऱ्याचशा वेळा हा सावळे संघ कित्येक मॅच जिंकलाय, त्यामुळे कधीवरती देखील तेवढी जिम्मेदारी. हा चेंडू या ठिकाणी शॉर्ट लेगला एक धाव कंप्लीट केली अक्षय पवारनं. तर अक्षय पवारच्या नावावरती देखील कित्येक विक्रम आहेत. आता मात्र या ठिकाणी प्रफुल्ल केदारी आणि अक्षय पवार या दोघांना मिळून चांगला खेळ करणं खूप गरजेचं आहे. तर आपण पाहिला 12 मार्च 2006 रोजी ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिका यांचा मॅच झाला. 434 पहिल्यांदा 411 ऑस्ट्रेलिया संघाने पार केला आणि त्याच मॅच मध्ये 438 धावा चेस केल्या गेल्या होत्या. म्हणजे इथे देखील तसं केलं तर निश्चित चांगला मॅच आमच्या प्रेक्षकांना पाहायला भेटेल. प्रफुल्ल केदारीच्या बॅट मधून सुरेख फटका, चेंडू सीमा पार, पहिला संघर्षमय चौकार. थँक्यू सर. 5 धावा धावपकावरती येतात. पहिला पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे. आपण पाहतो मैदानावरती 20.20 ची सरासरी गाठायची मॅच जिंकण्यासाठी. हा चेंडू यावेळी आपण पाहणार मैदानावरती टोटल स्कोर आपल्याला पाहायला भेटेल. पहिला षटक सुरू असताना 6 धावा धावपकावरती. निश्चित आपण पाहतो 6 धावा धावपकावरती लागल्या, 2 धावा पॅनल्टीच्या. टोटल स्कोर होईल 8 धावा धावपकावरती. हा चेंडू पार केलाय, चेंडूची लाईन लवकर पिकअप केली, मिड विकेटच्या डोक्यावरनं अक्षय पवारच्या बॅट मधनं यावेळी सुंदर षटकार. थँक्यू डीजे. आपण पाहतो 101 धावेचं लक्ष असताना टोटल स्कोर तुम्हाला पाहायला भेटला. 12 धावा, 2 धावा पॅनल्टीच्या ऍड केल्या. टोटल स्कोर 14 धावा. किरण पवार बाद झाल्यानंतर अक्षय पवार आणि प्रफुल्ल केदारी ही जोडी मैदानावरती आहे. सावली संघाची भरोशाची जोडी आहे, सावली संघाची एक ताकदवर जोडी आहे. त्यामुळे हे दोघं जर मैदानावरती टिकले तर मॅच शेवटपर्यंत खूप रफ अँड टफ प्रेक्षकांना पाहायला भेटेल. आपण मी सांगितलं मगाशी 2006 मध्ये 12 मार्चला ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्यांदा 400 धावा टप्पा पार केला, 434 केला आणि त्याच मॅच मध्ये 438 धावा साऊथ आफ्रिका संघाने केल्या. त्याच्यानंतर अनेकशा वेळा 400 धावा पाहायला भेटल्या आणि मागच्याच आपण पाहिलं तर जून महिन्यामध्ये 19 जून 2018 ला इंग्लंड टीमनं 481 धावा 50 षटकामध्ये कंप्लीट केला. हा एक नवीन विक्रम त्या संघावरच्या नावावरती. हा चेंडू इनसाइड आउटच्या माध्यमातून मोठा फटका दाखवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जातील, चेंडूला उचलून पेक करतात, तोपर्यंत धावा येतील. टोटल या ठिकाणी 2 या धावसंख्येवरती धावपकावरती धावा, 1 बाद 16 धावा.
निश्चित आपण पाहतो मॅच खूप टाईट पाहायला भेटला. सकाळच्या सत्रामध्ये बारक्या कांबलेनं खूप चांगली खेळी केली. तर बारक्या कांबलेच्या नावावरती कित्येक विक्रम आहेत. मागच्या वर्षी राजीवीर चषकातली मॅन ऑफ द सिरीज टाटा नॅनो त्याला देऊन सन्मानित केलं होतं. एक चांगला खेळ. हा चेंडू अतिशय सुंदर होता. पडल्यानंतर डीप राहिला. फलंदाज ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न दाखवत होते. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता जो खेळ या ठिकाणी बारक्याने केलाय तसा खेळ या अक्षयला आणि फलंदाज प्रफुल्लला करावा लागेल तरच या मॅच मध्ये कमबॅक करू शकतील. आतापर्यंत आपण पाहतो टोटल स्कोर झाली या 16 धावा. हा चेंडू वन्स अगेन त्या दिशेला या 20 मध्ये कव्हर मध्ये 2-2 क्षेत्ररक्षक येतात. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 या धावसंख्येने धावपकावरती धावा येतात. टोटल स्कोर या ठिकाणी पाहायला भेटेल 18 धावा. पॉवर प्लेचं दुसरं षटक सुरू या. निश्चित बारक्याने खूप चांगला खेळ केला. मैदानावरती सुरेख सुरुवात केली. सलामीला गेला आणि बारक्याने निश्चित आपण पाहतो वन डाऊनला गेला आणि तब्बल 16 चेंडू मध्ये 69 धावा त्याने टोकल्या. अजून एक निर्धाव चेंडू. एक निर्धाव चेंडू सावळे संघावरती दबाव वाढू शकेल. आता मात्र इथनं संघर्ष करावा लागेल सावळे संघाला मैदानावरती. तर किरण पवार स्वस्तामध्ये बाद झाला. त्याची फलंदाजी पाहण्यासाठी दूरवरून प्रेक्षक वर्ग मैदानावरती आले. आता हा चेंडू व्हेरी गुड स्ट्रोक. ताकदीचा वापर. चेंडू मिड विकेट सीमारेषा पलीकडे. प्रफुल्लच्या बॅट मधनं षटकार. तेरा क्या होगा कालिया, मैंने आपका नमक खाया सरदार. अब गोली खा. शिव शंकर शंकर या ठिकाणी आपण पाहतोय धावपकावरती धाबा आल्या. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल स्कोर तुम्हाला पाहायला भेटेल 24 धाबा. 101 धावेचं लक्ष असताना फक्त 24 धाबा आल्यात. इथनं संघर्ष करावा लागेल. जी खेळी बारक्या कांबलेने केली तसा खेळ या ठिकाणी करावा लागेल. 16 चेंडू मध्ये 69 धावा त्याने ठोकल्या. तब्बल या स्पर्धेतला आपण पाहिला तर लगातार 4 षटकात त्याने ठोकले. 9 षटकार आणि त्याच्यानंतर 3 चौकार. ही त्याची खेळी मैदानावरती एक वादळ निर्माण केलं आणि पहिलाच मॅच मध्ये अर्धशतक ठोकला. स्पर्धेचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसातील आपण पाहिलं या स्पर्धेतला पहिला अर्धशतक ठोकणारा एकमेव फलंदाज बारक्या कांबले. 16 चेंडू 69 धावा. हा चेंडू हेलिकॉप्टरच्या माध्यमातून भिडकावून दिलाय. सुरेख फटका. महेंद्रसिंग धोनीची स्टाईलनं चेंडू भिडकावून दिला. सीमा पार 6 धावे चढी. MS धोनी स्टाईलनं हेलिकॉप्टरचा फटका पाहायला भेटला. तर महेंद्रसिंग धोनी एक यशस्वी संघनायक आणि भारतीय संघाचा मेन खेळाडू. अजून एक मोठा फटका. यावेळी रोहित शर्मा स्टाईलनं चेंडूला भिडकावून दिलाय. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरनं. सीमा पार 6 धावा. अक्षय ऑन फायर. अक्षय पवारच्या बॅट मध्ये षटकार येतोय. आता आपण पाहतो किरण पवार बाद झाला. त्याच्यानंतर अक्षय पवार त्याचे बंधू आहेत आणि त्याने खूप चांगला खेळ केलाय. सातत्याने किरण पवार बाद झाल्यानंतर या अक्षयने आपल्या संघाला सावरलं. तोच अक्षय पुन्हा एकदा दाडत असताना सलग 2 चेंडूवरती 2 षटकार दाखवल्यात. अजून एक मोठा फटका. यावेळी 6 हॅट्रिक कंप्लीट झाली. अक्षय पवार ऑन फायर. लांगांच्या वरनं अजून एक सुपर षटकार. आला कसा कोण पाला कडुलिंबाला आला कसा कोण पाला. थँक्यू डीजे. इथे विसरून चालणार नाहीये कारण अक्षय पवार देखील एक मोठा फलंदाज आहे ज्याने देखील क्रिकेटची कित्येक मैदाने गाजवली आहेत.
मेन अंपायर रवी काडेसर यांचा वाईटचा इशारा. अजून एक धाव ऍड केली जाते. 43 रन्स 43 धावा धावपळीतील लागल्यात. षटक क्रमांक 3 सुरू आहे. आज काय मजा पाहायला भेटली. आज काय मॅचेस पाहायला भेटतील. अजून एक त्या चेंडूवरती चौथा षटकार. बारक्या कांबळेने केलेला अटॅक त्याला तोच उत्तर दिला. बारक्या कांबळेने 4 षटकार दाखवले. त्याच्याच ओव्हर मध्ये 4 षटकार येतात. व्हेरी गुड बॅट. निश्चित योगेश, जर आपण विचार केला हाच फलंदाज पेठच्या मैदानावरती ज्यावेळी संघ अडचणीत सापडला होता त्यावेळी 5 चेंडू सलग 5 षटकार ठोकले होते. तोच अक्षय पवार या ठिकाणी सलग 4 षटकार ठोकतोय. आणि मी म्हटलं होतं चॅम्पियन संघ आहे, अंतिम क्षणापर्यंत हार मानणार नाही आणि तसाच सामना मैदानावरती. तर निश्चित आपण पाहतोय मागच्या वर्षी देखील 2017 मध्ये त्याची कामगिरी भरीव राहिली. 4 चेंडू 4 षटकार. बारक्या कांबळेने ज्या प्रकारे गोलंदाजांना रडवलं, आता बारक्या कांबळेची बारी आहे. बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी अब हमारी. आता मॅच मध्ये काय रोमांस पाहायला भेटलाय. 4 चेंडू 4 षटकार आल्यात. टोटल स्कोर 49 धावा धावपळीकावरती. अजून एक मोठा फटका. या 20 गॅप मध्ये क्षेत्ररक्षक जात आहेत. चेंडूला उचलून फेक करतील. धावा येतील 50 कंप्लीट झाल्या. अर्धशतक कंप्लीट 3 ओव्हर मध्ये. मात्र 51 धावीची गरज येणाऱ्या 12 चेंडू मध्ये. डीजे गाय मंडळी औदुंबर ये 2.5 किलो का गोट जब गाय छत पे पड़ता है ना तो गाय छत मरती नहीं, गिर जाती है. ये डबल ये डबल ये डबल ये डबल ये डबल ये डबल ये डबल. अक्षय पवार 8 चेंडू 32 धावेचा वेगवान खेळ त्याने केला. आता मात्र 12 चेंडू 51 धावेची गरज आहे. तर आतापर्यंत आपण पाहिलं टेनिस क्रिकेट मध्ये 9 चेंडू 50 धावा बनवणारे खेळाडू पाहिल्यात. मात्र अक्षय पवारनं 8 चेंडूंमध्ये तब्बल 32 धावेची खेळी केली. जर तो शेवटपर्यंत टिकला तर हा मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत आमच्या प्रेक्षकांना पाहायला भेटेल. आज आमच्या प्रेक्षकांना पर्वणी असेल या क्रिकेटच्या मैदानावरती. गावदेवी क्रिकेट संघ तुर्भे आयोजित आरके ट्रॉफी 2018 पर्व. या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार राजकुमार भाई मात्रे, त्याच्यानंतर आमचे तसेच सन्माननीय सतीश मात्रे साहेब यांच्या संकल्पनेतून ही मोठी स्पर्धा आपण आज या तुर्भेच्या ग्राउंड वरती निश्चित आपण पाहतोय आज मॅच खूप रंगलाय. मात्र आपण पाहतोय या संघाचा एक मेन गोलंदाज, एक मेन शस्त्र, स्पिनचा जादूगार आपण पाहणार मैदानावरती नय्या सुलक्षण भोईर उर्फ लारा. मात्र आज आमच्या कॉमेंट्री बॉक्स मधनं हा मॅच एन्जॉय करतात, त्यांचं देखील आपण स्वागत करू. एक खूप चांगला मॅच या ठिकाणी पाहायला भेटला. मात्र आतापर्यंत आपण पाहतोय टोटल स्कोर पाहायला भेटला. धावपळीकावरती धावा 50, 12 चेंडू 51 धावेची गरज. काय क्रिकेट आज पाहायला भेटलाय. हा ओव्हर खूप इम्पॉर्टंट असेल. हा ओव्हर मॅचचा टर्निंग पॉइंट असेल. दैवत मातेच्या हातामध्ये चेंडू. सेकंड वरती अक्षय पवार, सेकंड वरती अक्षय साठीचा पहिला चेंडू. यावेळेस मात्र चेंडू इनसाइड आउटच्या माध्यमातून कव्हर कडे गेलाय. तोपर्यंत शतक येणार. चेंडूला उचलून फेक करेल. धावपळीकावरती धावा येतील 2 ने धावपळीकावरती धावा येतील. टोटल स्कोर आम्हाला पाहायला भेटेल 52 धावा जिंकण्यासाठी. यावेळेस आपण पाहतो इथनं अद्याप गरज असेल मैदानावरती 49 धावेची. येणाऱ्या चेंडूवरती 11 चेंडू आणि 49 धावेची गरज. सेकंड वरती फलंदाज आपण पाहतो अक्षय पवार. मात्र आतापर्यंत खूप चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला भेटलाय. 9 चेंडू मध्ये 36 धावा तर आतापर्यंत कुठल्यात. हा चेंडू शपथ झाले ऑन साइडला, बॅक साइडला खेळायचं होतं. माहिती आहे इथनं मोठे फटके दाखवावे लागतील. या क्षणाला प्रत्येक चेंडूवरती प्रहार केला जाईल. धावपळीकावरती धाबा येतील आपण पाहतो. आतापर्यंत 52 धाबा, 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. 49 धावेची गरज आहे. सेकंड वरती अक्षय पवार. हा चेंडू सुपर स्ट्रोक क्षेत्ररक्षक जज करतोय. यावेळेस वाघाची शिकार ज्या खेळाडूंना 4 षटकात दाखवले तो अक्षय पवार. बॅक टू द पवेलियन. जब तक है जान जाने जहां मैं नाचूंगी
बसंती उन कुत्तों के सामने मत नाचना। नाच नाच दिखाओ। खूप चांगला संघर्ष अक्षय पवार कडनं पाहायला भेटला. एक मोठं टार्गेट सेट होता आणि तो टार्गेट चेस करत असताना निश्चित खूप चांगला खेळ पाहायला भेटला. 9 चेंडू तब्बल 10 चेंडू मध्ये त्यांना 36 धावेची 34 धावेची खेळी केली मैदानावरती. आता नवीन फलंदाज मैदानावरती जातोय सचिन कुरंगल्या. एक मोठा फलंदाज आहे. मग इथनं येणारे 9 चेंडू 49 धावा त्याला बनवायच्या आहेत. प्रत्येक चेंडू प्रहार करावा लागेल, प्रत्येक चेंडू सीमापार पाठवावा लागेल तरच हा मॅच मध्ये कमबॅक करेल हा सावळेश्वर सावळे संघ. दरम्यान पेडगावचे गणेश जोशी आणि मुरबीचे आमचे सन्माननीय भाऊ म्हात्रे भाऊ ठाकूर अपकारा या ठिकाणी उपस्थिती त्यांची. तर विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं खूप खूप स्वागत आरके ट्रॉफी मध्ये. हा चेंडू यावेळेस मात्र रिवर्स खेळण्याचा प्रयत्न होता. मात्र निर्धाव चेंडूची सांगता इथनं एक निर्धाव चेंडू या मॅच मधनं बाहेर घेऊन जाईल या सावळेश्वर सावळे संघाला. असं वाटलं होतं 101 धावेचं टार्गेट मात्र खूप चांगला मॅच पाहायला भेटेल. एका बाजूला 1 हँड 6 किंग किरण पवार होता. मात्र किरण पवार स्वस्तामध्ये या ठिकाणी बाद झाल्या. सुरुवातीला 2 चेंडू त्यांनी काढल्या आणि त्याच्यानंतर ते बाद झाले आणि त्यानंतर आपण पाहतोय अक्षय पवारनं ही खेळी सावरली होती. मात्र तो बाद झाल्यानंतर हा संघ थोडासा अडचणीमध्ये सापडलाय. हा चेंडू अजून एक झेल या ठिकाणी आपण पाहतोय सचिन कुरंगले बॅक टू द पवेलियन. आता मॅच मात्र जिंकणं कठीण झालं. इथनं मॅच कठीण झालाय सावळेश्वर सावळे संघाला. तर या दरम्यानच्या पिसारे गावचे सन्माननीय के कांबळे साहेबांचा शुभागमन होत आहे. साहेबांना विनंती राहील की आपण व्यासपीठावरती यावं. आज प्रेक्षकांची खूप गर्दी, कारण आज आपण पाहणार खूप मोठमोठे संघ. रायगड मध्ये टॉप संघ, ठाणे डिस्ट्रिक्टले टॉप संघ तुम्हाला पाहायला भेटतील. तर आज आपण पाहतोय सोनारपाडा संघ डोंबिवली विभागातील एक नामवंत संघ आणि दुसऱ्या बाजूला ज्या संघानं दहशत माजवली रायगड ठाण्यामध्ये जाऊन दहशत आपल्या नावाची कायम ठेवली तो जीजी स्पोर्ट निशांत तेलवणे वाकलन संघ तुम्हाला याच मैदानावरती आज पाहायला भेटेल. हा चेंडू स्क्वेअर धावपैकापती धावा 52 रन्स 52 धावा. यावेळेस मात्र चेंडू सुरेख होता. मात्र यावेळी चेंडू ऑप्शनच्या खूपच बाहेर गेला. पंच आमच्याला सांगतायत की हा चेंडू स्क्वेअर. आमचे मित्र खोडीहून मुकेश भोईर हे मॅच पाहतात. एक सुपर ट्रॉफी निश्चित ते देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा देतात. आजचे संघ आणि आजचा पाल खूप मोठा. ठाणे डिस्ट्रिक्टचे 2 संघ असतील या आजच्या दिवसामध्ये. सोनारपाडा संघ आणि वाकलन संघ या संघाला मुकेश भोईर कोणी यांच्याकडनं शुभेच्छा. हा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फलंदाज बाद. मॅच मात्र एकतर्फा झालाय. यू आर द वॉचिंग वन साइड मॅच. मॅच मात्र यावेळी चेतन स्पोर्ट ज्या हनुमान कामड संघानं आपल्या बाजूला झुकवला 100 धावा केल्या. हा संघ थोडा उशिरा आला, लेट आले आणि शेट झाले असं म्हणतात ना. मात्र या ठिकाणी मॅच मध्ये पकड मजबूत केली. सामना जिंकणं कठीण झालंय सावळी संघाला. निश्चित ही मॅच आमच्या व्यासपीठावर आमच्या मान्यवर पाहतात. आमचे मित्र मिलिंद ओलबेकर आमच्या व्यासपीठावरती आहेत. तसेच आपण पाहतोय या ठिकाणी गणपत शेट्ट पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. नारायण बुवा त्याच्यानंतर वामन भोईर अशा अनेक मान्यवर भास्करजी तर तसेच बरेच मान्यवर या ठिकाणी तोरब्या गावच्या आज ही मॅच या ठिकाणी पाहतात. मॅच जरी एकतर्फा असला तरी प्रेक्षक मात्र खूप चांगले आल्यात. आजच्या मॅचेस खूप चांगल्या आहेत. आजचा गट खूप चांगला आहे. आज आपण पाहतोय नेक्स्ट मॅच देखील तुम्हाला खूप चांगला पाहायला भेटेल. मात्र या ठिकाणी धावपकावरती धाबा
पंचावन्न धावा जिंकण्यासाठी आपण पाहतो 46 धावेची गरज आहे. मॅच जिंकणं कठीण झालाय कारण मॅच एकतर्फा झाला. 100 धावा चेस करताना सुरुवात थोडी कमजोर झाली कारण वन हँड सिक्स किंग लवकर बाद झाला. तो जर 2-3 ओव्हर जर टिकला असता तर मॅच तुम्हाला शेवटच्या बॉल पर्यंत खूप चांगली पाहायला भेटली असती. तो बाद झाल्यानंतर खेळ सावरला होता. पंचांचा डिसिजन नो बॉल 1+4 5 धावा येतील. बिमरचा वापर केला 1 चान्स त्या ठिकाणी दिली जाईल. सेकंड बिमर फेकला तर गोलंदाज या मॅच मधून बाहेर होईल. येणारा चेंडू या ठिकाणी प्रीट असेल. या 5 धावा येतील. टोटल स्कोर 60 धावा जिंकण्यासाठी आपण पाहतो 41 धावेची गरज आहे. सामन्यामध्ये अद्याप चांगला खेळ दाखवण्याचा प्रयत्न करतात. मॅच जरी संपला असेल तरी सुद्धा मॅच किती फरकाने हरला जाईल याचा प्रयत्न, कमीत कमी धावेमध्ये कसा मॅच हरला जाईल याचा प्रयत्न सावय संघाच्या फलंदाजांकडून केला जातोय. हा चेंडू बिग हिट केलाय. हा चेंडू आपण पाहतोय डीप लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे चौकार. निश्चित आपण पाहतोय षटकाराची अपेक्षा आहे कारण मॅच संपला. एक चान्स होती स्वतःला साबित करायचं. मात्र या ठिकाणी आपण पाहतोय रितेश देखील बाद झाल्यात. मला बायको मिळाली ही गाडी हो झाडी. मला बायको मिळाली हो गाडी. या विशाल चितेकर यांचा देखील शुभागमन होत आहे. दापोली संघाचे संगणक या विषयात यायचा आपण व्यासपीठावर होती. यावेळी आपण पाहतो मॅच संपलाय. अभिनंदन करूया चेतन स्पोर्ट हनुमान कांबडी संघाचं ज्याने 100 धावा स्पर्धेमध्ये ठोकला, उच्चांक गाठला. एका बाजूला स्पर्धेतला पहिला अर्धशतक ठोकला बारक्या कांबळेनं आणि तो मॅच त्यांनी जिंकलाय. अभिनंदन करू आपण या संघाचं.